नमस्कार. MKCLच्या 12वी नंतर काय या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. मी डॉक्टर श्रीराम गीत. आज 12वीच्या संदर्भात आपण सुमारे 45 ते 50 मिनटं सगळ्या ऑपॉर्च्युनिटीजबद्दल नीट माहिती घेणार आहोत. त्या माहितीमध्ये प्रवेश परीक्षाही असतील, वेगवेगळ्या संधीही असतील, शाखा बदल करण्याची इच्छा असेल त्याच्याबद्दलही पूर्णपणे माहिती असेल आणि त्याच वेळेला 12वी सायन्स झालेल्या विद्यार्थ्यांचा ज्या CET द्यायच्या आहे, JEE द्यायची, नीट द्यायची, त्याच्याबद्दल मी थोडंसं बोलणार आहे. नीट शांतपणे ऐकून घ्या आणि जमलं तर हातात कागद पेन किंवा कागद पेन्सिल जर असली तर काही आकडे मी बोलताना सांगितले ते ज्यांना नोट करून घ्यावेसे वाटतील त्यांनी घ्यायलाही काही हरकत नाही. सुरुवात आपण 12वी सायन्सपासून करूया. कारण 12वी सायन्सच्या मुलांच्या संदर्भात त्यांची परीक्षा जरी झालेली असली तरी जुलै एंडला आणि ऑगस्टच्या 15पर्यंत म्हणजे अजून जवळजवळ 51 दिवस तरी जास्तच त्यांची परीक्षा ज्याच्यातनं त्यांना प्रवेश मिळणार आहे या सगळ्या स्वरूपाच्या CET, JEE, नीट, त्याच वेळेला ॲग्रिकल्चरसाठीची CET, त्याच्यानंतर आर्किटेक्टसाठीची CET, फार्मासाठीची CET या सगळ्याची तयारी त्यांना करायची आहे. म्हणून आपण त्याच्यापासून सुरुवात करूया. 10वीला छान मार्क पडले, 90% पडले किंवा 70पेक्षा जास्त पडले, सायन्स घेऊन बघूया म्हणून अनेक जणं सायन्सला सुरुवात करतात. 11वी छान जाते पण 12वीच्या संदर्भात फिजिक्स आणि गणित किंवा फिजिक्स आणि बायोलॉजी हे 2 विषय त्रास द्यायला सुरुवात होऊ शकते. असं जर झालं नसलं तर फारच छान. या सगळ्याच्या संदर्भात मी जरा 2 आकडे मुद्दामून सांगत आहे. 10वीच्या टक्क्यांपेक्षा 20% जास्त ज्यांचे मार्क कमी झालेत त्यांनी माझ्या नंतरच्या गोष्टीकडे लक्ष द्यावं की शाखा बदल करायचा असेल, वेगळं काही करायचं असेल किंवा BScचा रस्ता धरायचा असेल तर त्याच्या संदर्भात आपण नंतर बोलू. पण ज्यांचे 5 ते 10%च कमी झालेले आहेत आणि त्या 5 ते 10%च्या संदर्भात 12वीला पुन्हा उसळी मारून किमान 75 ते 80%च्या पुढे PCM, PCBला ज्यांनी मार्क मिळवलेले त्यांनी येते 50 ते 60 दिवस या सगळ्या CETवर फोकस करायचा आहे. फोकस करायचा म्हणजे काय करायचा तर युजली आईवडील काय सांगतात, जास्त अभ्यास कर, नीट क्लासला जा, लवकर उठ, जागू नकोस. मी असलं काहीही बोलणार नाही आहे. आपल्या प्रवेश परीक्षांचे विषय काय आहेत, PCM किंवा PCB. आपण वर्षभरात टेक्स्टबुक उघडलं नसलं तर रोज 5 पानं टेक्स्टबुकमधनं वाचायला सुरुवात करायची. हा झाला पहिला आणि प्राथमिक धडा. हा धडा एवढ्याकरता करायचा आहे की कन्सेप्ट पक्के असतील तर MCQ प्रश्नांची उत्तरं तुम्ही धड देणार आहात. अदरवाईज MCQ पाठ करून परीक्षेमध्ये विसरण्याची शक्यता भरपूर असते. तेव्हा MCQ पाठ करायचे आणि जास्तीत जास्त पानं रोजच्या रोज वाचायची. या प्रकारातनं कृपया बाहेर या. आता गंमत अशी आहे की आत्ता सुरुवातीलाच आपण म्हटलं की सामान्यपणे जुलै एंडला किंवा ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात या सगळ्या प्रवेश परीक्षा होणार आहेत. त्या आपल्या हातात 50 दिवस पूर्ण आहेत. रोज 5 पानं वाचली तर अख्खं 12वीचं टेक्स्टबुक नक्की वाचून होणार आहे. आणि ते वाचून झाल्यानंतर क्लासमध्ये जे शिकवतील ते त्याचा अभ्यास, स्वतःचा अभ्यास आणि मग उरलेल्या वेळात MCQ सोडवणं याच्यावर तुम्ही भर द्या. दर आठवड्याला एखादी मॉक टेस्ट द्या आणि त्या मॉक टेस्टमधनं काय काय निकाल लागतो आहे त्याचा एक अंदाज आणि ठोकताळा कागदावर लिहून ठेवायचा. कागदावर का लिहून ठेवायचा तर वरखाली यो फेनॉमेनन आपल्याला मॉक टेस्टमधनं मिळायला नको आहे. मिळायला काय पाहिजे तर रायझिंग ग्राफ मिळायला पाहिजे.
उदाहरणार्थ 200 मार्काची CET असते, PCMची किंवा PCBची. पहिल्या टेस्टला आपल्याला 70 पडले, हरकत नाही. 70चे 80 करण्याचा प्रयत्न, 80चे 90 करण्याचा प्रयत्न, 90चे 100 करण्याचा प्रयत्न, असं करत करत 10-10नी आपली प्रगती होती आहे का याच्यावर तुम्हाला फोकस करायचं आहे. नीटच्या परीक्षेच्या संदर्भात असंच आहे. नीट खूप कठीण असते याची चर्चा करण्याच्या ऐवजी नीटमध्ये असतात 180 प्रश्न. त्या 180 प्रश्नांच्यापैकी 125 प्रश्न आपण जर बरोबर सोडवले तर आपल्याला 125 × 4 म्हणजे बरोबर 500 मार्क नक्की मिळणार आहेत. आणि हे 500 मार्क मिळाले तर चांगल्या पद्धतीची सरकारी कॉलेजची मेडिकलची ॲडमिशन किंवा अन्य ब्रांचेसची ॲडमिशन किंवा फिजिओथेरपी, पॅरामेडिकल या सगळ्यातल्या ॲडमिशनच्या संदर्भात फारशी अडचण राहणार नाही. तेव्हा परीक्षेचं स्वरूप समजून घेणं, परीक्षेच्या तयारीच्या संदर्भात टेक्स्टबुकमधनं सुरुवात करणं, याला तुम्ही नीट फोकस करून सुरुवात करा. आर्किटेक्चर विषयात नाटा नावाची परीक्षा तुम्हाला द्यायची आहे. या नाटामध्ये 200पैकी 80 मार्क मिळाले तर तुम्ही क्वालिफाय होता. ज्यांची इंटरमिजिएट, प्रिलिमिनरी या ड्रॉईंगच्या परीक्षा झाल्या आहेत त्यांना या परीक्षेत फार काठिण्य पातळी वाटत नाही. पण ज्यांनी दिल्याच नाही आहेत त्यांना मात्र 2 तास नाटाच्या परीक्षेची तयारी करण्याची गरज नक्की पडते. या परीक्षेमध्ये 80 मार्क हे क्वालिफाईंग मार्क मी सांगितले, 100 मार्क बरे मार्क समजायचे, 120 मार्क चांगले समजायचे आणि 120च्या पुढचे उत्तम समजायचे. पण इथे एक थोडासा गोंधळ आहे. 12वीचे मार्क अधिक नाटाचे मार्क भागिले 2 करून मेरिट लिस्ट तयार होते. तेव्हा 12वीचे मार्क आपले 75 ते 80% असले तर नाटाचे मार्क 2-5 कमी चालू शकतात. 12वीचे कमी असले तर नाटामध्ये ते स्कोअर करून आपल्याला भरपाई करायची आहे, हे लक्षात ठेवायचं. आर्किटेक्चरचा कोर्स नक्की छान आहे, पण त्यात नोकरी नावाचा प्रकार नसतो. स्वतःची कामं असतात. स्वतःच्या कामातनं एकाच आकड्यातनं सांगायचं तर केलेल्या कामाच्या 4% पैसे तुमचे असतात. अशा स्वरूपाचा दुसरा प्रकार आहे तो फिजिओथेरपी. फिजिओथेरपी आणि डेंटिस्ट्री या दोनामध्ये नोकरी नावाचा प्रकार जवळपास नसतो. केलेल्या कामाचे तुम्हाला रिवॉर्ड्स मिळत असतात. वैयक्तिकरित्या व्यवसायातच पडायचं असतं. आता आपण थोडक्यात 12वी सायन्सनंतर मेडिकल, पॅरामेडिकल याच्याबद्दलची एक माहिती घेऊया. मेडिकलच्या संदर्भात 4-5 प्रकारचे डॉक्टर आपल्याला बनता येतं. MBBS म्हणजे मॉडर्न मेडिसिनचा डॉक्टर, BAMS म्हणजे आयुर्वेदाचा डॉक्टर, BHMS म्हणजे होमिओपॅथीचा डॉक्टर, व्हेटरनरी सायन्स आहे आणि डेंटिस्ट्री आहे म्हणजे फक्त दाताचा किंवा गाईगुरांचा, प्राण्यांचा डॉक्टर. याच्याखेरीज पॅरामेडिकल नावाचे जवळजवळ 3-4 प्रकारचे वेगवेगळे कोर्सेस आहेत. त्यातला प्राईम कोर्स आहे फिजिओथेरपीचा, त्याच्यानंतर आहे ऑक्युपेशनल थेरपीचा, अपंगांना पुन्हा कामाकरता तगडं तयार करण्यासाठीचा कोर्स म्हणजे ऑक्युपेशनल थेरपी, स्पीच ऑडिओ थेरपीचा एक कोर्स आहे आणि मेडिकल टेक्नॉलॉजीचे असंख्य BSCचे कोर्सेस आहेत. या सगळ्यासाठी आपल्याला 3 ते 5.5 वर्षाचं शिक्षण लागतं. मेडिकलच्या जागा खूप कमी असतात. तेव्हा पहिल्या 5,000त येणाऱ्या विद्यार्थ्यांना मेडिकलच्या संदर्भात ओपन कॅटेगरीतून जागा मिळतात. एवढा आकडा लक्षात ठेवायला काही हरकत नाही. सुरुवातीलाच मी सांगितलं होतं की काही आकडे लिहून ठेवा. 720 पैकी ज्यांना 600 मार्क पडतील त्यांना उत्तम मेडिकल कॉलेज, सरकारी कॉलेज मिळेल. 500 मिळतील त्यांना चांगल्या स्वरूपाचं महाराष्ट्रातलं किंवा भारतातलं मेडिकल कॉलेज सरकारी मिळू शकेल. 400 मिळतील त्यांना खाजगी मेडिकलला जाण्याची गरज पडेल. त्यांना 60 ते 80 लाख रुपयाचा खर्च करण्याची गरज पडते. आणि त्याच्याहीपेक्षा जर कमी मार्क असतील तर खाजगी विद्यापीठ नावाचे जी सगळा प्रकार आलेला आहे त्यांच्याकडे आपल्याला मेडिकलला जाताही येतं. अलीकडेच परदेशात जाऊन मेडिकल करण्याच्या लाटेबद्दल आपण माहिती घेतलेली आहे. पेपरमध्ये भरपूर वाचलेलं आहे. युक्रेनमधनं 20,000 मुलांना कसं परत आणलं त्याची माहिती घेतलेली आहे. त्या रस्त्याला लागायचं की नाही हे त्यात
कोर्स पूर्ण केलेल्या एखाद्या विद्यार्थ्याशी बोलल्याशिवाय तुम्ही ठरवू नका. त्यातल्या 2 अडचणी फक्त मी आत्ता इथे सांगतो, त्याच्यावर जास्त भर देत नाही. पहिली अडचण म्हणजे नीट क्वालिफाय झाल्याशिवाय आपल्याला तिकडे शिकायला जाता येत नाही आणि परत आल्यानंतर पुन्हा इथली एक्झिट परीक्षा नावाची परीक्षा पास झाल्याशिवाय रजिस्ट्रेशन मिळत नाही. या 2 गोष्टी अतिशय कठीण असतात. 4-4, 5-5 वेळेला तिकडून परत आलेली मुलं या परीक्षा देत असतात, तरीसुद्धा त्यांना ते जमत नाही. तेव्हा परदेशात जायचं असेल तर नीट माहिती घ्या, चौकशी करा, परत आलेल्या मुलाला भेटा आणि मग या सगळ्याच्या संदर्भात निर्णय घ्या. आता आपण थोडंसं इंजिनिअरिंगकडे जाऊया. इंजिनिअरिंगकडे जर जायचं असेल तर ब्रांचेस खूप आहेत, कॉलेजे खूप आहेत, तरीसुद्धा 40-50 हजार जागा दरवर्षी गेली 10 वर्ष रिकाम्या राहत आहेत. याचा अर्थ साधासा आहे की चांगल्या कॉलेजमध्ये कोर ब्रांचमध्ये जर आपण गेलो, मी एकदा रिपीट करतो, चांगल्या कॉलेजमध्ये कोर ब्रांचमध्ये म्हणजे मेकॅनिकल, इलेक्ट्रॉनिक्स, टेलिकम्युनिकेशन, इलेक्ट्रिकल, सिव्हिल, इन्स्ट्रुमेंटेशन, मेटलर्जी अशा ब्रांचमध्ये जर आपण गेलो तर काम करण्यासाठीची नोकरी नक्की मिळू शकते. या उलट मला कॉम्प्युटर आवडतो, कॉम्प्युटर सायन्समध्येच जायचं आहे किंवा ITतच जायचं आहे हा हट्ट धरून कितीही कमी मार्क असताना एखाद्या कॉलेजमध्ये जर आपण प्रवेश घेतला तर कॅम्पस इंटरव्ह्यू न झाल्यामुळे बेकार राहण्याची शक्यता खूप असते आणि अशांची संख्या सध्या 70% पर्यंत जाऊन पोचलेली आहे. गेल्या 5 वर्षाचे ऑफिशियल महाराष्ट्रातले आकडे जर गृहीत धरले तर 365 ते 375च्या दरम्यान इंजिनिअरिंग कॉलेजेस आहेत. त्याच्यातल्या 50च कॉलेजमध्ये कॅम्पस इंटरव्ह्यू होतात. बाकीच्या कॉलेजमध्ये कॅम्पस इंटरव्ह्यू न झाल्यामुळे त्या मुलांची पंचायत होते. या उलट कोअर ब्रांचमधनं पास झाल्यावर 2 ते 3 वर्ष काम केल्यानंतर ही मुलं जवळजवळ IT रिलेटेड कामातच जातात. हे नीट समजून घ्यायला पाहिजे. छोटंसं उदाहरण द्यायचं झालं तर मला रोबोटिक्स आवडतं असं म्हणणारी मुलं मला कायमच भेटत असतात. पण रोबो करता 4 प्रकारची लोकं लागतात हे त्यांना माहीतच नसतं. मला गेमिंगमध्ये जायचं असतं असं म्हणणारी मुलं मला भेटतात. त्यांना असं वाटतं की कॉम्प्युटर आवडतो म्हणजे या दोनामध्ये आपल्याला नक्की शिरकाव आहे. पण या सगळ्या प्रकरणामध्ये 4 प्रकारचे लोकं लागत असतात. उदाहरणार्थ रोबो करता इलेक्ट्रिक सप्लाय पाहिजे, म्हणजे इलेक्ट्रिकलचा माणूस आला, बॅटरी आली, ती साठवण्यासाठीची गोष्ट आली, चिप आली, त्या चिपसाठी इलेक्ट्रॉनिक्सचा माणूस आला, प्रोग्राम लिहिणारा आहे तो कॉम्प्युटरचा आला आणि रोबोटची मूवमेंट देणारा तो मेकॅनिकलचा आला. म्हणजे सगळ्या प्रकारच्या लोकांना कॉम्प्युटर सायन्स घेतल्यावर वेगवेगळ्या संधी उपलब्ध असतात. हे वाक्य जरा सोडून द्यायचं. कोरमधनं शिकल्यानंतरसुद्धा प्रत्येकाला निरनिराळ्या संधी उपलब्ध असतात हे लक्षात ठेवा. कॉम्प्युटरचा हट्ट जरा आत्ताच्या मिनटाला बाजूला ठेवून चांगलं कॉलेज मिळण्यासाठीचा जर तुम्ही प्रयत्न केलात तर त्याचा खूप फायदा होऊ शकतो. आकड्यातनं पुन्हा एकदा मी सांगतो, 200 मार्काची CETची परीक्षा इंजिनिअरिंगसाठी द्यायची आहे किंवा 300 मार्काची JEEची परीक्षा द्यायची आहे. JEEच्या परीक्षेत IITसाठीचा अभ्यास करणाऱ्यांकरता मी आत्ता बोलत नाही आहे, ती कॅटेगरी पूर्णपणे वेगळी आहे. पण चांगलं इंजिनिअरिंग कॉलेज मिळण्यासाठी 300 पैकी जर आपल्याला 90 ते 100 मार्क JEEला पडले तर भारतातलं एखादं चांगलं कॉलेज, महाराष्ट्रातलं एखादं चांगलं कॉलेज 15% कोट्यातनं आपल्याला नक्की मिळू शकतं. आणि CETसाठी 100 किमान मार्क मिळाल्याशिवाय चांगलं कॉलेज मिळण्याची शक्यता नसते. हा आकडा मी एवढ्याकरता सांगतो आहे की फक्त 10% CETला बसलेले मुलं 200 पैकी 100 मार्क मिळवू शकतात. तेव्हा आपलं टार्गेट किमान 100 मार्क, याचा अर्थ 50% मार्क मिळवण्याचं पाहिजे. मला उत्तम कॉलेज पाहिजे, मला सरकारी कॉलेज पाहिजे, मला हवी ती ब्रांच पाहिजे, याच्यासाठीचा सध्याचा आकडा 165 ते 170च्या पुढे जातो. तेव्हा 100 पासून 170पर्यंतची जी काही रेंज आहे याच्यात वेगवेगळ्या स्वरूपाची कॉलेजं, वेगवेगळ्या स्वरूपाचे कोर्सेस उपलब्ध होत जातात. 12वी सायन्सनंतर फार्मसी नावाचा एक 4 वर्षाचा सुंदर अभ्यासक्रम आहे.
PCM किंवा PCB काहीही घेतलं असलं तरी आपण त्याला जाऊ शकतो. तो कोर्स केल्यावर एक मोठा ॲडव्हान्टेज असा आहे की गेल्या 2 वर्षात करोनामुळे फार्मा इंडस्ट्रीने खूप मोठी उडी घेतलेली आहे. बायोटेक्नॉलॉजी, जेनेटिक्स, परदेशात जाऊन PhD कंप्लीट करणं किंवा MS कंप्लीट करणं आणि फार्मा इंडस्ट्रीचा एक सुंदरसा भाग होणं हे फार्माच्या कोर्समधनं नक्की शक्य होतं. ॲडमिशन हा प्रश्न नाही आहे, पण CET द्यायला पाहिजे. कॉलेज कोणचंही मिळालं तरी चालतं, पण 4 वर्ष सातत्याने फर्स्ट क्लास टिकवणं अत्यंत महत्त्वाचं. आणि केमिस्ट्री रिलेटेड हा सब्जेक्ट आहे. ऑर्गॅनिक केमिस्ट्री आपल्याला आवडत नसेल तर जरा विचार करायचा. ऑर्गॅनिक केमिस्ट्री आवडत असेल तर या रस्त्याला जायला काही हरकत नाही. 12वी सायन्स नंतर सगळ्या रस्त्यांच्याबद्दल आपण माहिती घेतली. आता मी जरा एक वेगळंच बोलणार आहे. स्क्रीनवरही तुम्हाला दिसेल कोणत्याही 12वी नंतर आपल्याला जवळजवळ डझनभर रस्ते उपलब्ध असतात. हे आपल्याला माहितीच नसतं आणि विश्वासही नसतो. त्या सगळ्या डझनभर रस्त्यांच्याबद्दल आता मी सविस्तर एक अर्धा तास बोलणार आहे. शब्द काय आहे? कोणत्याही 12वी नंतर. म्हणजे मग 10वीला सायन्स घेऊन बघू, पण आता ते झेपत नाही आहे किंवा पुरेसे मार्क मिळालेले नाही आहे, नीटला चांगले मार्क मिळालेले नाही आहेत, मेडिकलचे ॲडमिशन शक्य नाही आहे, सायन्स घ्यायचं तर पुढे काय करायचं याच्याबद्दल माहिती नाही आहे. अशा सगळ्यांसाठीचे हे 12 रस्ते अतिशय उपयुक्त आहेत. हे नीट समजून घ्या. मग याच्यात कला शाखेतनं 12वी केलेली असली, 60% मार्क मिळाले असले चालेल. कॉमर्समधनं 12वी केलेली असेल, 70% मार्क मिळाले असले चालेल. 12वी सायन्सला 50% मार्क मिळून आपल्याला इकडे जायची इच्छा झाली असेल तरीही चालेल. मग या सगळ्या रस्त्यांच्या संदर्भात आपण काही गट केलेले आहेत. या गटामध्ये चित्रकला नावाचा विषयापासून आपण सुरुवात करू. उदाहरणार्थ 8वीमध्ये प्रिलिमिनरी नावाची चित्रकलेची शाळेत असताना आपण परीक्षा देतो आणि 9वीमध्ये इंटरमिजिएट नावाची परीक्षा देतो. 10वीत गेल्यावर आई वडील आणि शिक्षक सगळेजणं आपल्याला सांगतात चित्र काय काढतोस अभ्यास कर. आणि चित्र काय काढतोस अभ्यास कर हे वाक्य ऐकल्यावर चित्रकला नावाचा विषय आपण 10वी, 11वी, 12वी पूर्णपणे विसरून गेलेला असतो. ज्यांनी या परीक्षा दिल्या आहेत त्यांना कोणची का ग्रेड असेल ना, C असेल, B असेल, A असेल, त्यांच्याकडे कुठंतरी चित्रकलेचा छानसा एक स्पार्क आहे असं समजायला काही हरकत नाही. मग याच्यातनं काय काय करता येतं तर बॅचलर ऑफ फाईन अँड कमर्शियल आर्ट्स नावाच्या 4 वर्षाच्या रितसर डिग्रीला आपण प्रवेश परीक्षा देऊन जाऊ शकतो. फी थोडीशी जास्त आहे, 1 लाख रुपये वर्षाला सामान्यपणे पडते. पण जिथे जिथे आर्किटेक्चरचा कोर्स चालतो तिथे तिथे हा BFAचा कोर्स सुंदर स्वरूपात चालत असतो. हा कोर्स कंप्लीट केल्यानंतर आज ज्या MKCLच्या ऑफिसमध्ये बसलो आहे त्यांनाही आर्टिस्ट लागतात. हिंजवडीच्या प्रत्येक IT कंपनीमध्ये एक आर्टिस्ट डिव्हिजन असते. ॲडव्हर्टायझिंग कंपन्यात त्यांनाही आर्टिस्ट लागतात. त्याच वेळेला आपण कोणत्याही चॅनलवरच्या जाहिराती पाहत असतो तिथेही आर्टिस्ट लागतात. या सगळ्या विविध स्वरूपाच्या कामांमध्ये आपला शिरकाव होऊ शकतो. कोणचं काम करायचं ते तुम्ही ठरवायचं आहे, पण व्यावसायिकरित्या विविध पद्धतीची कामं करण्यासाठीचा BFAचा एक सुंदर कोर्स तुमच्याकरता उपलब्ध आहे. ज्यांनी चित्रकलेच्या परीक्षा दिल्या आहेत, ज्यांना चित्रकला मनापासून आवडते, जमते, त्यांनी याचा विचार करायला काही हरकत नाही. चित्रकला आवडते पण फार छान येते असं नाही, त्यांच्यासाठीचेही अनेक कोर्सेस आहेत. ज्याला आपण कॉम्प्युटराइज ग्राफिक डिझाईन म्हणतो, यूजर इंटरफेस म्हणतो, ॲनिमेशन म्हणतो, गेमिंग इंडस्ट्रीमधल्या काही बेसिक गोष्टी म्हणतो, VFX नावाच्या स्पेशल इफेक्ट्सच्या संदर्भातल्या काही गोष्टी असू शकतात. या सगळ्यासाठीचा बेस काय आहे? चित्रकलेची आवड, चित्रकलेचा सेन्स आणि या दोन्हीतनं आपण पुढे कुठेतरी जाता येणं. तेव्हा या सगळ्याच्या संदर्भात हे छोटे छोटे कोर्सेस करतही आपण जाऊ शकतो. किंवा मी एक वेगळा रस्ता सांगतो आहे, ज्यांनी कॉमर्स घेतलं त्यांनी BComची डिग्री करताना 1-2 वर्षाचे, 6 महिन्याचे हे छोटे जर कोर्सेस केले तर कॉम्प्रिहेन्सिव्ह
त्या कोर्सेसच्या संदर्भातही त्यांना माहिती मिळते आणि कॉमर्स ग्रॅज्युएट म्हणूनसुद्धा ते काम करू शकतात. उदाहरणार्थ 6 महिन्याचा ग्राफिक डिझायनिंगचा कोर्स केला, ॲनिमेशनचा त्याच्यानंतर केला, इंटिरियर डिझाईनचा एखादा कोर्स केला, तर संपूर्णपणे चित्रकला प्लस BCom अशाच पद्धतीत BA प्लस चित्रकलेचे हे कोर्सेस या पद्धतीत आपलं शिक्षण छान होऊ शकतं. नुसत्या डिझाईनच्या संदर्भात काही जणांना अट्रॅक्शन असतं, पण त्याची एंट्रन्स क्लिअर करून उत्तम संस्थेमध्ये जाणं, प्रवेश मिळवणं हे खूप कठीण आहे. दुसरी एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, नुसत्या डिझाईनचे क्लासिक कोर्सेस भारतात खूप कमी आहेत आणि अन्य संस्थांमध्ये जे कोर्सेस आहेत ते त्यांची फी प्रचंड आहे. थोडक्यात आज घटक्यात पुण्यात डिझाईनचे कोर्सेस चालवणाऱ्या संस्थांतनं बाहेर पडणाऱ्या मुलाला कमीत कमी 12 ते 16 लाख रुपये खर्च करून फॅशन डिझाईन, इंडस्ट्रियल डिझाईन, ट्रान्सपोर्टेशन डिझाईन, प्रॉडक्ट डिझाईन या सगळ्या एरियात जाता येतं. या उलट इंटिरियर डेकोरेशनच्या किंवा इंटिरियर डिझाईनच्या संदर्भात कोणताही ग्रॅज्युएट, कोणताही 12वीचा विद्यार्थी सगळ्या गोष्टी करू शकतो. या सगळ्या 12वी नंतरच्या कोर्सेस छोटे छोटे करण्याच्या संदर्भात MKCLने सुद्धा अनेक छोटे छोटे कोर्सेस काढलेले आहेत. त्याची माहिती MKCLच्या ब्रोशियरमध्ये तुम्हाला मिळू शकते. मग अकाउंटिंगचा कोर्स असेल, मार्केटिंगचा कोर्स असेल किंवा कमवा शिका या पद्धतीची एखादी योजना असू शकेल की ज्याच्यातनं मुक्त विद्यापीठाची, इग्नूची किंवा YCMOUची डिग्री तुम्हाला घेता येते. त्याच वेळेला तुम्ही दर महिन्याला पगार पण घेत असता. त्यांची एक परीक्षा असते. MKCLच्या वेबसाईटवर जाऊन विद्यार्थ्यांनी चौकशी करावी. 3 वर्षात इंटर्नशिप करत, स्वतः कमवत, पॉकेट मनी मिळवत उत्तम स्वरूपाची सुरुवात करण्याचा कमवा शिका हा MKCLचा एक रस्ता आहे. आणि MKCLचे 12वी नंतरचे, पदवीनंतरचे विविध जे काही कोर्सेस आहेत ते केल्यावर एखाद्या सुविधा केंद्रामध्ये गेल्यावर आपल्याला जे काही अर्ज भरायचे असतात, बाकीच्या गोष्टी करून घ्यायच्या असतात, स्कॅनिंग करायचं असतं, अपलोड नावाचा एक शब्द आपण 10वीपासून शिकतो, ऑनलाईन अर्ज भरणं नावाचा एक प्रकार शिकतो. या सगळ्या गोष्टी MKCLच्या विविध कोर्सेसमधनं शिकवल्या जातात. तुम्ही कोणत्याही स्वरूपाची डिग्री घेताना यातले सर्व कोर्सेस किंवा आवडता कोर्स करण्याच्याबद्दल नक्की विचार करा, अशी माझी तुम्हाला आग्रहाची विनंती आहे. चित्रकलेच्या नंतर आपण एक मॅनेजमेंट नावाच्या एका गारुडाकडे जाऊया. मी गारुड अशाकरता म्हणतो आहे की BBA केलं की मला एकदम सुंदरशी नोकरी लागते किंवा BCA केल्यानंतर मी IT मध्येच एकदम हिंजवडी किंवा खराडीला नोकरीला जाऊ शकतो, अशा स्वरूपात एक थोड्याशा कल्पना असतात. किंवा इंटरनॅशनल बिझनेस किंवा पूर्वीच्या भाषेत बॅचलर्स इन फॉरेन ट्रेड निरनिराळी नावं आहेत त्याला. हे मॅनेजमेंटच्या 3 स्वरूपाचे कोर्सेस आत्ता महाराष्ट्रात सगळीकडे चालतात. सर्व मोठ्या शहरात हे कोर्सेस चालतात. पण एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे की कोणत्याही 12वी नंतर सुमारे 18 विषय आपल्याला या कोर्सेसमध्ये शिकावे लागतात. मग 18 विषय शिकायचे आणि ते नवीन नवीन घ्यायचे का पारंपरिकरित्या 6च विषय घेऊन पदवी घ्यायची आणि ती घेताना छोट्या छोट्या गोष्टी शिकायच्या आणि नंतर MBAला जायचं? मला विचाराल तर नंतर MBAला जाणं जास्त फायद्याचं होऊ शकतं. याच्या उलट ज्यांच्या घरात व्यवसायाची पार्श्वभूमी आहे, घरातच एखादी इंडस्ट्री चालवली जाते, त्यांनी BBAला ॲडमिशन घेतली, त्यांना नक्की फायदा होऊ शकतो. पण BBA करून उत्तम नोकरी मिळते हे जरा मनातनं काढून टाकायचं. BBA केल्यावर त्याच्यानंतर MBA करावंच लागतं. आणि MBA जर करायचं असेल तर पुन्हा सर्व पदवीधरांच्या बरोबर आपण एका लाईनीत उभे असतो. BBA केलं म्हणून मोठा ॲडव्हान्टेज मिळतो हे मनातनं काढून टाकायचं. BBAच्या संदर्भात लॉंग फॉर्म काय आहे? बॅचलर्स इन बिझनेस अँड ॲडमिनिस्ट्रेशन. मग ही मुलं सामान्यपणे कोणकोणत्या नोकऱ्यात जातात याचा मी एक उल्लेख करतो. रिटेल मॅनेजमेंट, लॉजिस्टिक्स, त्याच वेळेला एखाद्या मोठ्या मॉलमध्ये आपण असिस्टंट मॅनेजर म्हणून काम करणं, ट्रॅव्हल टूर इंडस्ट्री, इव्हेंट मॅनेजमेंट अशा स्वरूपात BBA झालेल्या मुलांना कामं मिळू शकतात.
BCA म्हणजे बॅचलर ऑफ कॉम्प्युटर ॲप्लिकेशन झाल्यानंतर आपल्याला निरनिराळ्या स्वरूपाच्या कॉम्प्युटर वापर अत्यंत महत्त्वाचा आणि गरजेचा असलेल्या कामात प्राथमिक स्वरूपाची नोकरी मिळू शकते. पण BCA केल्यानंतर MCA चांगल्या संस्थेतनं आपण कंप्लीट केलं तर खऱ्या अर्थाने आपण IT सेक्टरमध्ये प्रवेश करत असतो. तेव्हा BCA झालं म्हणजे आपल्याला कॉम्प्युटरमध्ये प्रवेश मिळाला आहे हे मनातनं काढून टाकायचं. त्याच्यानंतर MBA IT किंवा MCA हे करणं तुम्हाला गरजेचं राहील, हे पक्कं लक्षात ठेवा. इंटरनॅशनल बिझनेस किंवा फॉरेन ट्रेड केलं म्हणजे परदेशात नोकरी लागते हा सुद्धा एक मोठा गैरसमज आहे. त्याच्याबद्दल जर बोलायचं झालं तर कस्टम्स रिलेटेड, इम्पोर्ट एक्सपोर्ट रिलेटेड विविध गोष्टी यांच्या संदर्भातलं डॉक्युमेंटेशन, त्याचे कायदे कानून, त्याचे नियम या सगळ्या गोष्टी शिकण्यासाठीचा हा कोर्स आहे. आणि हा कंप्लीट केल्यानंतर वेगवेगळ्या स्वरूपाच्या या कामात काम करणाऱ्या ज्या संस्था आहेत, ज्याला आपण फॉरवर्डिंग असा एक शब्द वापरतो, क्लिअरिंग अँड फॉरवर्डिंग, कस्टम्स रिलेटेड, त्याच्यासाठी हे सगळे कोर्सेस घेतले जातात. बेसिक मॅनेजमेंट या सगळ्या कोर्सेसमधनं शिकवली जाते, हे लक्षात घ्या. आता याच्यानंतर आपण एंटायरली वेगळ्याच स्वरूपाच्या कोर्सकडे जाऊया. तो वेगळ्या स्वरूपाचा कोर्स म्हणजे मला परफॉर्मिंग रिलेटेड काहीतरी करायला आवडेल, मॉडेलिंग आवडतं, सिनेमा, नाटक, लेखन, चॅनल्स, मालिका याच्यात शिरायचं आहे. तर या सगळ्यासाठीचे सुद्धा 2-3 प्रकारचे वेगवेगळे कोर्सेस कोणत्याही 12वी नंतर उपलब्ध आहेत. यातला एक जो कोर्स आहे तो सर्व स्वरूपाच्या मोठ्या विद्यापीठांमध्ये रीतसर प्रवेश परीक्षा घेऊन दिले जातात. ललित कला या विषयात BA नावाचा कोर्स चालतो. पुणे विद्यापीठात चालतो, भारती विद्यापीठात चालतो, DY पाटीलमध्ये चालतो. महाराष्ट्रात जेवढी विद्यापीठ आहेत प्रत्येक विद्यापीठात या स्वरूपाचा कोर्स चालतो. मग याच्यात चालतं काय तर नाट्य, नृत्य, गायन आणि वादन या 4 प्रकारचं बेसिक ट्रेनिंग आणि परफॉर्मिंगच्या संदर्भातल्या विविध गोष्टी 3 वर्षात शिकवल्या जातात. ते कंप्लीट झाल्यानंतर परफॉर्मिंग आर्ट्सच्या संदर्भात आपल्याला छानशा संधी उपलब्ध होऊ शकतात. आत्ता नाटकात कामं करणारी, पुरुषोत्तम करंडकमध्ये भाग घेणारी, मालिकांमध्ये छोटी मोठी कामं करत आत शिरणारी, ही जी काही सगळी मंडळी आहेत या सगळ्यांच्या संदर्भात सुरुवात ललित कला केंद्रातनं होऊ शकते. टेक्निकली जर बघायचं झालं तर मास कम्युनिकेशन नावाचा एक बॅचलर्सचा कोर्स सगळीकडे उपलब्ध आहे. आणि हा जो काही कोर्स आहे या कोर्समध्ये काय अडचण आहे का? या कोर्समध्ये एकाच वाक्यात जर सांगायचं झालं तर एखादी मालिका किंवा एखादा सिनेमा ज्या वेळेला सुरू होतो त्यावेळेला जेवढी म्हणून टायटल्स येतात त्या प्रत्येक टायटलचं काम आपल्याला या मास कम्युनिकेशनच्या कोर्समध्ये शिकवलं जातं. मग थोडंसं ॲक्टिंग, थोडासा कॅमेरा, थोडंसं डायरेक्शन, त्याच वेळेला कथा, पटकथा लेखन, एडिटिंग या सगळ्या गोष्टी शिकून झाल्यानंतर लागणारं मार्केटिंग, त्याच्यासाठीचा फायनान्स हे झाल्यावर आपण निरनिराळ्या प्रकारची कामं करण्याकरता टणटणीतपणे तयार होतो. आणि टणटणीतपणे तयार झाल्यावर एखाद्या कामात समजा यश नाही मिळालं, डिमांड नसली तर वेगळ्या स्वरूपाच्या कामामध्ये पटकन शिफ्ट होऊ शकतो. ललित कलामध्ये BA केल्यानंतर इसेन्शियली तुम्ही परफॉर्मिंगमध्ये जाणार आहात. या उलट बॅचलर्स इन मास कम्युनिकेशन केल्यानंतर विविध स्वरूपाच्या चॅनल्सवर मग अगदी न्यूज रीडर म्हणूनही तुम्ही जाऊ शकता, बाईट घेणारा म्हणूनही जाऊ शकता, एखाद्या कंपनीचा PRO म्हणूनही जाऊ शकता, हाऊस जर्नलचा एडिटर म्हणून सुद्धा जाऊ शकता. अशा मल्टी डिसिप्लिनरी ॲक्टिव्हिटीजमध्ये मास कम्युनिकेशननंतर तुम्हाला जाता येतं. पण या दोन्हीसाठीच्या गरज काय आहे तर कुठेतरी कलेची जाण पाहिजे, वाचनाची आवड पाहिजे, लेखनाची आवड पाहिजे, त्याच वेळेला भाषेवर प्रभुत्व पाहिजे. मराठी भाषेचा लहेजा, हिंदी भाषेमधल्या निरनिराळ्या गोष्टी या सगळ्या करतात तुमची
थोडीशी नीट माहिती असण्याची गरज आहे. सिरियस अशा स्वरूपाचे कोणत्याही 12वी नंतरचे पण सहसा कॉमर्स नंतर जाण्याचे काही कोर्सेस आहेत, त्यांचा मी उल्लेख करतो. प्रत्येकाला प्रवेश परीक्षा असते. ती त्याच वेळेला परदेश जाण्यासाठीचा CPA नावाचा कोर्स, अशा सगळ्या वेगवेगळे जे काही कोर्सेस आहेत या कोर्सेसच्या संदर्भात आत्ता सांगितलेल्या 3 लेवल्समधनं आपण कोणची 12वी झाली असली तरी जाऊ शकतो. पण सहसा या सगळ्या कोर्सेसला जाणाऱ्यांची संख्या ही कॉमर्स ग्रॅज्युएटची 90% असते, हे लक्षात घ्यायचं. उत्तम मार्क मिळाले पण आता सायन्स आवडत नाही, त्यांनीही विचार करायला काही हरकत नाही आहे. आणि कला शाखेत त्याच्यासाठी सुद्धा 12वी नंतर त्याला सुरुवात करता येते. या सगळ्याच्या जोडीला BA BComची डिग्री ही घेणं आवश्यक आहे, हे मात्र लक्षात ठेवा. आणि ती डिग्री घेताना त्याच्यातूनच आपल्याला सुरुवात करायची असते. या सगळ्या कोर्सेस करता एका गोष्टीची गरज आहे, ती म्हणजे गणिताची आवड, वाचनाची आवड आणि असल्या बैठकीला कमीत कमी एक पुस्तक वाचून संपवण्याची, डायजेस्ट करण्याची, त्याचं अनालिसिस करण्याची आणि त्याचं स्वतःच्या शब्दात मांडण्याची क्रिया. हे जर असेल तर आता सांगितलेले सगळे सिरियस कोर्सेस म्हणजेच CA, CS, CWA, CPA, CFA या कोर्सेसला सुरुवात करायला हरकत नाही. जोडीला आपण BComची डिग्री घेऊ शकतो. भाषांच्याकडे आपण थोडीशी परदेशी भाषांच्या संदर्भात कायमच 11वीला कोणती परदेशी भाषा घ्यावी असा पालकांना आणि मुलांना उत्साह असतो. 11वी 12वीमध्ये परदेशी भाषा शिकण्यास पाहिजे असं ठरवलं. 12वी नंतर परदेशी भाषा जर शिकायची असेल, डिमांड असते, आपल्याला येणार ज्या स्वरूपाचं शिक्षण आपण घेतो त्याच्यातनं पुढे जाण्यासाठी आपण भाषा शिकण्याच्या पद्धतीने विचार करू शकतो. नवी भाषा शिकण्याकरता विद्यापीठात तर्फेही सोय असते. उदाहरणार्थ पुणे विद्यापीठाने रानडे इन्स्टिट्यूटमध्ये सोय केलेली आहे. सिम्बायोसिस विद्यापीठाने सिफिल नावाच्या संस्थेची सोय केलेली आहे. फक्त परदेशी भाषा शिकायची असेल तर 6 लेव्हल्स लागतात, हे पक्क लक्षात ठेवायला पाहिजे. आणि 6च्या 6 लेव्हल्स कंप्लीट करणाऱ्या मुलांची संख्या जेमतेम 15%पर्यंतच भरते. बाकीचे मध्येच गळपटतात आणि या 15%ना परदेशी भाषा शिकून त्याच्यातनं छान स्वरूपाची नोकरी किंवा कामाचं स्वरूप याला सुरुवात होऊ शकते. मग या लेवल्स कोणत्या? अगदी साध्या आहेत. A1, A2, B1, B2, C1, C2. यातल्या B1 लेवल झाल्यानंतर परदेशात त्या देशात म्हणजे उदाहरणार्थ चीनमध्ये मँडरिन शिकून, जर्मनीमध्ये जर्मन शिकून, फ्रेंचमध्ये फ्रान्सला जाऊन एखादा कोर्स करायचा असेल तर निदान B1पर्यंतची भाषा शिकली तर तिथे वावरणं, विद्यापीठात विविध गोष्टी शिकणं आणि अभ्यासक्रम इंग्लिशमधनं कंप्लीट करणे शक्य असतं. आणि सर्व लेवल झाल्यावर 3 प्रकारची कामं आपल्याला मिळू शकतात. ट्रान्सलेटर, ट्रान्स्क्रिप्शन, टेक्निकल कंटेंट रायटिंग आणि इंटरप्रिटर. या तिन्ही किंवा 4 प्रकारच्या कामांमध्ये जायचं असेल तर सर्व लेवल्स उत्तम मार्काने. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, या सगळ्या भाषा आपल्याला कशातनं शिकायच्या आहेत? इंग्लिश इंटू फॉरेन लँग्वेज शिकायच्या. सगळ्यांना असं वाटतं की शाळेमध्ये माझं जर्मन होतं म्हणून मी 11वी 12वीला जर्मन घेतो. पण आज घटकेला आणि येत्या 10 वर्षात स्कोप असलेल्या भाषा कोणत्या?
तर ट्रॅव्हल टुरिझममध्ये जर आपल्याला जायचं असेल तर स्पॅनिश, फ्रेंच या भाषांना डिमांड आहे. एखादी युरोपियन भाषा प्लस जर्मन शिकलं तर डिमांड आहे. त्याच वेळेला नोकरीच्या दृष्टीने जर बघायचं असलं तर कोरियन, मॅन्डरिन किंवा चायनीज आणि जॅपनीज या भाषांना मॅक्झिमम डिमांड आहे. मॅक्झिमम स्वरूपाचे पगार याच्यातनं मिळतात आणि पारंपरिक फ्रेंच किंवा जर्मन शिकून त्या मानाने कामाच्या संधी आणि बाकीच्या गोष्टी या कमी कमी होत जात आहेत, हे लक्षात घ्यायला पाहिजे. त्या परदेशी भाषांच्या संदर्भात कोणतीही भाषा शिकल्यानंतर आपण कोणत्या स्वरूपाच्या कामात जाणार आहोत, म्हणजे इंजिनियर झाल्यावर टेक्निकल कामात आपल्याला जर जायचं असेल तर ज्या कंपनीत जाण्याची, ज्या कंपनीत काम करण्याची शक्यता आहे ती भाषा शिकणं जास्त सोयीचं आहे. भाषा शिकण्याच्या संदर्भात मी एक शब्द असा वापरतो की भाषेचा फ्लेअर ऐकता ऐकता मजेत समजायला लागणं. म्हणजे उदाहरणार्थ एखादं गुजराती कुटुंब शेजारी राहत असेल, कन्नड कुटुंब शेजारी राहत असेल, तर ते काय बोलतात ते लेखी जरी नाही आलं, लिहिता नाही आलं, तर ते काय बोलतात हे ज्याला समजू शकतं त्याला तो फ्लेअर आहे असं समजायला काही हरकत नाही. तो फ्लेअर नसेल तर उगाच आपण डोकंफोड कशाला करून घ्यायची. परदेशी भाषा शिकलं म्हणजे छान असतं या वाक्यापेक्षा नेमकेपणाने कोणी आणि कशी शिकायची याच्याबद्दलची आपण पुरेशी माहिती घेतलेली आहे. आता आपण पूर्णपणे एका वेगळ्या सेक्शनकडे जाणार आहोत. शाळेपासूनच अभ्यासाचा कंटाळा आहे. शब्द मी काय वापरतो, अभ्यासाचं पुस्तक आलं की पहिलं काय येतं तर जांभई येते. आई बाबा मागे लागतात, परीक्षा येते, पास व्हायलाच पाहिजे म्हणून आपण 10वी कंप्लीट केलेली असते, मार्कही बरे मिळालेले असतात, पण मनापासून अभ्यास आवडतच नाही आहे. मग सगळ्या अशांच्यासाठी 12वी नंतरचे खूप छान छान रस्ते आहेत आणि या सगळ्या छान छान रस्त्याला एक सुंदरसं त्या ग्रुपला नाव आहे, ते म्हणजे सर्व्हिस इंडस्ट्री. सर्व्हिस इंडस्ट्री म्हटलं की जरा गोंधळायला होतं. सोपं करून सांगतो, तुम्हाला काय लागतं ते मी देणं, मला काय लागतं ते तुम्ही देणं. सोपं आहे ना. आणि मग या 2 शब्दातच सर्व्हिस इंडस्ट्री सगळ्या बाजूनी पसरत जाते. मग हॉटेल मॅनेजमेंट फार सुंदर कोर्स आहे, 4 वर्षाचा एंट्रन्स आहे. 12वी नंतर एंट्रन्स न देता आपण 3 वर्षाचा डिप्लोमा कंप्लीट करू शकतो. डिप्लोमा कंप्लीट केल्यावर डिग्रीला जाता येतं. हॉटेल मॅनेजमेंट कंप्लीट केल्यानंतर कलिनरी नावाचं त्याच्यातले स्पेशलाइज कोर्सेस आहेत. ते केल्यानंतर एखाद्या देशाच्या संदर्भात स्पेसिफिक म्हणजे इटालियन फूड, थाई फूड, जॅपनीज फूड या सगळ्याच्या संदर्भात जर काही शिकायचं असेल तर कलिनरी कोर्सेसही आहेत. पण या सगळ्याची एक प्राथमिक अट कोणची, तर आपल्याला हाताने काहीतरी बनवायला आवडतं आहे का, खायला आवडतं आहे का, किचनमध्ये काम करायला आवडतं आहे का. हे जर आवडत असेल तर 12वी नंतर 3 स्वरूपाच्या परीक्षा असतात, एंट्रन्सेस. ऑल इंडियाची एक एंट्रन्स असते, दुसरी महाराष्ट्राची एंट्रन्स असते आणि तिसरी खाजगी विद्यापीठांची, खाजगी कॉलेजांची एक एंट्रन्स असते. त्यातली कोणची एंट्रन्स कंप्लीट केली, 12वीला 50% मार्क असले तर हॉटेल मॅनेजमेंटच्या कोर्सला आपल्याला प्रवेश मिळतो. हॉटेल मॅनेजमेंट म्हटल्यावर आईवडिलांच्या डोक्यात, मुलांच्या डोक्यात एक शब्द नेहमीच येतो, म्हणजे आपल्याला कुक बनायचं आहे का वेटर बनायचं आहे. दोन्ही बनायचं नाही आहे, यांच्यावरचं मॅनेजमेंटचा कोर्स म्हणजे हॉटेल मॅनेजमेंटचा कोर्स. मग हॉटेल मॅनेजमेंट घेतलेला माणूस काय करतो, अगदी सोप्या शब्दात सांगायचं झालं तर एखाद्या मोठ्या हॉटेलमध्ये, 3 स्टार हॉटेलमध्ये आपण गेल्यावर समोर काउंटर असतो, तिथे त्याला फ्रंट ऑफिस म्हणतात. त्या फ्रंट ऑफिसमध्ये जी कामं चालतात त्याच्या मागे बसलेला मॅनेजर बनण्यासाठीचा कोर्स. फ्रंट ऑफिसच्या मागे काय असतं, रेस्टॉरंट असतं. रेस्टॉरंटमध्ये सर्व्हिस दिली जाते. सर्व्हिस देणारे वेटर्स असतात, पण ऑर्डर घेणारा, लोकांना सेवा देणारा, नेमक्या गोष्टी समजावून सांगणारा हाही पुन्हा मॅनेजर असतो. आतल्या बाजूला काय असतं, किचन असतं. किचनमध्ये सगळे बनवणारी लोक असतात, त्यांच्यावरती संपूर्णपणे मेनू कोणचा पाहिजे, पदार्थ कसे बनवायचे, काय काय करायचं या सगळ्याची माहिती देणारा असतो, तो शेफ म्हणतात. वरच्या बाजूला रूम्स असतात, त्या रूम्समध्ये विविध स्वरूपाच्या सर्व्हिसेस दिल्या जातात. त्या सगळ्याला हाऊसकीपिंग अशी एक टर्म असते.
मोठाले पार्टीज असतात, त्याचं एक मॅनेजमेंट असते, त्याचे फायनान्सेस असतात, या सगळ्याच्या संदर्भात एक रेव्हेन्यू डिपार्टमेंटही काम करत असतात. ही सगळी कामं हॉटेल मॅनेजमेंटचा कोर्स करत असताना आपल्याला शिकवली जातात आणि त्याच्यानंतर 2 वर्ष अनुभव घेतल्यावर कोणत्या कामात आपण जायचं ते आपलं आपण ठरवतो. थोडक्यात म्हणजे कुक बनायचं का, वेटर बनायचं का, हे मनातनं काढून टाकायला पाहिजे. आणि हॉटेल मॅनेजमेंटचा कोर्स कंप्लीट केल्यावर एकही माणूस बेकार राहत नाही, अशा स्वरूपाचा हा कोर्स आहे, हे नक्की लक्षात घ्या. अशा स्वरूपाचा दुसरा एक कोर्स आहे, तो म्हणजे नर्सिंगचा. कोणतीही 12वी झाल्यानंतर आपण GNM नावाच्या कोर्सला जाऊ शकतो. मुलंही जाऊ शकतात, मुली पण जाऊ शकतात. आणि BSc नर्सिंगसाठी मात्र 12वी सायन्स लागतं. 12वी सायन्सनंतर प्रवेश परीक्षा देऊन BSc नर्सिंगला जाता येतं. परदेशात जायचं असेल, मोठ्या हॉस्पिटलमध्ये जायचं काम करायचं असेल तर BSc नर्सिंग. अदरवाईज GNMचा 3.5 वर्षाचा कोर्स कंप्लीट केल्यावर सरकारी ऑफिशियल नोकरीत, मोठ्या कॉर्पोरेट हॉस्पिटलमधल्या नोकरीत उत्तम पगारावर आपल्याला सुरुवात करता येऊ शकते. हे 2च कोर्सेस मी आत्ता सांगितलेले असे आहेत की ज्याच्यात एकही माणूस, मुलगा किंवा मुलगी बेकार राहू शकत नाही. एक म्हणजे नर्सिंग आणि दुसरा म्हणजे हॉटेल मॅनेजमेंट. सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये अशा स्वरूपात अजून 2 गोष्टी प्रचंड प्रमाणात वाढत आहेत. एक म्हणजे इव्हेंट मॅनेजमेंट. मग इव्हेंट म्हणजे काय? आज घटकेला एखाद्या मोठ्या गायकाचं गाणं एखाद्या मैदानावर आहे, सध्या IPLची मोठा इव्हेंट चालू आहे, एखादा मोठं 1000 माणसांचं सभा अरेंज करायची. उदाहरणार्थ आत्ता निरनिराळ्या पॉलिटिकल माणसांच्या सभा निरनिराळ्या शहरात आपण TVवरती पाहिल्या. हे सगळे इव्हेंटच होते ना. मॅरेथॉनची शर्यत दरवर्षी 2दा होते, हाही एक इव्हेंटच आहे. मग हे सगळे अरेंज करण्यासाठीचं रितसर कोर्सेस आहेत. हे सगळे कोर्सेस आपण 2 पद्धतीत शिकू शकतो. BA BComची डिग्री घेताना एखाद्या प्रायव्हेट इन्स्टिट्यूटमध्ये आपण इंटर्नशिप करू शकतो किंवा अनुभवाकरता नोकरीलाही त्यांच्याकडे जाऊ शकतो. हे कंप्लीट केल्यानंतर इव्हेंट मॅनेजर म्हणून आपण काम करायला 2 वर्ष केल्यावर MBA जर कंप्लीट केलं तर इव्हेंट मॅनेजर म्हणून आपली वाटचाल सुरू होऊ शकते. त्याच्याबद्दलचा विचार तुम्ही नक्की करू शकता. ट्रॅव्हल अँड टूर्स आणि केटरिंग. ट्रॅव्हल अँड टूर्सच्या संदर्भात 3 दिवसाची सुट्टी शनिवार रविवारला जोडून 3ऱ्या दिवसाची सुट्टी आली की सामान्यपणे 40च्या आतली कोणीही स्वतःच्या घरात राहत नाहीत, अशी सध्याची गेल्या 5 वर्षाची परिस्थिती आहे, करोना सोडून. हे लक्षात घेतलं तर मग त्यांच्या जाण्यायेण्याची सोय, राहण्याची सोय, हॉटेलची सोय, टूरचं बुकिंग, टूरमध्ये पाहायचं काय याच्याबद्दलची माहिती देणं, टूर गाईड म्हणून काम करणं. उदाहरणार्थ तुम्ही सगळ्यांनी सेजल मीट्स हॅरी नावाचा एक सुंदर सिनेमा शाहरुख खानचा आणि अनुष्काचा पाहिला असेल. त्याच्यात शाहरुख जे काम करतो तशा स्वरूपाचा परदेशात, युरोपमध्ये गाईड म्हणूनही तुम्ही काम करू शकता, मॅनेजर म्हणूनही काम करू शकता. याच्या 4 लेवल्स असतात. टूर असिस्टंट म्हणून सुरुवात होते, टूर मॅनेजर नंतर बनतो, टूर गाईड कोणीही बनू शकतो आणि ऑफिस सांभाळणारा, टूर कंप्लीट अरेंज करून देणारा हा फ्रंट ऑफिसमध्ये काम करत असतो. या सगळ्या स्वरूपाचे कोर्सेस रितसर BA इन ट्रॅव्हल टुरिझम असेही अवेलेबल आहेत. IGNOचे कोर्सेस आहेत आणि हे सगळे कोर्सेस केल्यानंतर ट्रॅव्हल आणि टूर्सच्या इंडस्ट्रीमध्ये तुम्हाला वाईड ओपन प्रचंड स्कोप आहे. चांगल्या माणसांना प्रचंड कमवता येतं, जग फुक्कट हिंडता येतं, लोकांना दाखवता येतं, आनंद लुटता येतो. त्याच्यात जायचं असेल तर मी म्हटलं तसं अभ्यासाचा कंटाळा, कष्टाची तयारी आणि लोकांना मदत करण्याची इच्छा असेल तर ही सर्व्हिस इंडस्ट्री तुमच्याकरता वाट पाहते. अशा स्वरूपाचे अजून 2 वेगळ्या स्वरूपाचे कोर्सेस. एक कोर्स आहे तो 12वी नंतरसुद्धा आपल्याला करता येतो आणि दुसरे जो कोर्स आहे तो मुख्यतः एखाद्या पदवीनंतर करता येतो. पण या दोन्ही कोर्सेसच्या संदर्भात आपण प्राथमिक माहिती जर 12वी नंतर घेतली आणि कोणतीही पदवी घेतल्यानंतर आपण त्या कोर्समध्ये जाण्याच्याबद्दल
सुरुवात केली तर फायदा होऊ शकतो. हॉस्पिटल मॅनेजमेंट किंवा हेल्थकेअर मॅनेजमेंट या दोनामध्ये आत्ता तरी MBAचे कोर्सेस उपलब्ध आहेत. कदाचित अजून 1-2 वर्षात बॅचलर्स लेवलचे कोर्सेस त्याच्यात येऊ शकतील. मोठमोठाली कॉर्पोरेट हॉस्पिटल्स आलेली आहेत. या कॉर्पोरेट हॉस्पिटल्समध्ये प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये एक मॅनेजर काम करत असतो. OPDचा मॅनेजर असतो, रेडिओलॉजीचा मॅनेजर असतो, ऑपरेशन थिएटरचा एक मॅनेजर असतो, इंडोरसाठीचा प्रत्येक मजल्याला सर्व्हिसेस देण्यावर मॅनेजमेंट करणारे असतो. हा सगळा कोर्स आपण कोणतीही डिग्री घेतल्यानंतर हॉस्पिटल मॅनेजमेंटमध्ये आपण MBAचा कोर्स करू शकतो. आणि हेल्थकेअर मॅनेजमेंट म्हणजे आज घटकेला हेल्थकेअरचे जे काही वेगवेगळे प्रॉडक्ट्स छोटे मोठे आपल्याला दिसतात. उदाहरणार्थ स्माईल चेन, डेंटल हेल्थकेअर, विविध प्रकारच्या तपासण्या करणारी तपासणी केंद्र, रक्तात लघवी तपासण्याची काही केंद्र आहेत. या स्वरूपाच्या मल्टीनॅशनल कंपन्या या सगळ्या मार्केटमध्ये उतरलेल्या आहेत. यामध्ये जायचं असेल तर सर्व्हिस इंडस्ट्री इज वाईड ओपन फॉर यू. शेवटचा आणि अत्यंत महत्त्वाचा पण क्लासिक स्वरूपाचा केला तरच फायदा होणारा असे 2 कोर्सेसची मी माहिती देतो. 12वी सायन्स ज्यांचं झालं आहे त्यांच्यासाठीचा साऊंड इंजिनिअरिंगचा कोर्स थोडासा महागडा आहे. मुंबईत काही ठिकाणी उपलब्ध आहे, पुण्याला FTI नावाची संस्था आहे त्यांच्याकडेही उपलब्ध आहे. शिवाय काही खाजगी संस्था आहेत त्यांच्याकडे हा कोर्स करता येतो. 12वी सायन्स झाल्यानंतर साऊंड इंजिनिअरिंगमध्ये ज्याला कानसेन बनायचं आहे आणि विविध स्वरूपाचं रेकॉर्डिंग करण्यासाठी कन्सोलवर काम करून उत्तम पद्धतीत जायचं आहे त्यांच्यासाठीचा हा कोर्स आहे. आणि दुसरा फिल्म एडिटिंग आणि कॅमेरा आणि टेलिव्हिजन यासाठीचा कोर्स. आत्ता मी बोलतो आहे तो कॅमेरा हँडलिंग, त्याच वेळेला मागे लॅपटॉपवर एडिटिंग चाललं आहे, माईक चालू आहे. या सगळ्याच्या संदर्भात आज घटकेला साऊंड ॲडजस्टमेंट कोणीतरी करत आहे. या सगळ्याचं एडिटिंग करून टाकायचं का लाईव्ह टाकायचं याच्याबद्दलचं डिजिटल मार्केटिंगही आहे. याबद्दलचेही कोर्सेस आज घटकेला 12वी नंतरचे सुरू झालेले आहेत. हेही कोर्सेस तुम्हाला करता येण्याची शक्यता आहे. पण टेक्निकल गोष्टी याच्यात बऱ्याच आहेत. उदाहरणार्थ डिजिटल कॅमेरा 25-30 हजाराचा आपल्याला हँडल करता येतो का? आपण काढलेले फोटो लोक कौतुक करतात का? अशा स्वरूपातनं थोडीशी एक ट्रायल जर घेतली तर तुम्हाला यामधनं रस्ते सुरू होऊ शकतात. MKCLच्या काही सेंटर्समध्ये करिअरची एक इंटरेस्ट टेस्ट आणि एक ॲप्टिट्यूड टेस्टसुद्धा डेव्हलप केलेली आहे. ज्यांना घ्यायची आहे ते तिथे ती घेऊ शकतात. ती घेतल्यानंतर कोणचा कोर्स कोणाला सुटेबल आहे, स्वतःमध्ये क्षमता कोणच्या आहेत, आपली आवड नेमकी कोणची आहे हे ज्यांना काहीच सांगता येत नाही, काही ठरवता येत नाही, त्यांच्यासाठीची टेस्ट उपलब्ध आहे. त्याचाही तुम्ही फायदा घेऊ शकता. एकदा मी पुन्हा सगळं समराईज करण्याकरता सुरुवातीपासून शेवटपर्यंत काय काय बोललो ते बोलतो. 12वी सायन्स घेतलेल्यांनी ज्यांना 60% किंवा जास्त मार्क PCM PCBत पडणार आहेत त्यांनी फक्त CETवर फोकस करावं. CET आपल्याला कोणकोणत्या द्यायच्या आहेत? CET फार्मासाठीची द्यायची आहे, आर्किटेक्चरसाठीची द्यायची आहे, त्याच वेळेला इंजिनिअरिंगसाठीची द्यायची आहे, ॲग्रिकल्चरसाठीची द्यायची आहे आणि मेडिकल पॅरामेडिकलसाठीची वेगळी आहे. कोणचीही 12वी केल्यानंतर ज्यांना चित्रकलेत जायचं आहे त्यांच्यासाठीची BFAची वेगळी CET आहे, डिझाईनची एक वेगळी CET आहे. अन्यथा डिग्री घेताना ग्राफिक डिझाईन, इंटिरियर डिझाईन, युजर इंटरफेस असे छोटे मोठे कोर्सेस आपण करू शकतो. परदेशी भाषा 12वी नंतर शिकता येते, पदवीनंतर शिकता येते. 6 लेवल्स असतात. परफॉर्मिंग आर्ट्समध्ये जाण्याचा एक वेगळा रस्ता आहे. मास कम्युनिकेशनचा अजून एक वेगळा रस्ता आहे. सिरियस अभ्यासक्रमासाठीचे CS, CA, CWA असे काही रस्ते आहेत. मॅनेजमेंटसाठीच्या रस्त्यांबद्दल बोलताना आपण BBA, BCA, BBA, फॉरेन ट्रेड किंवा इंटरनॅशनल बिझनेस असं बोललो. आणि सगळ्यात मोठा जो ग्रुप आपण बोललो की कोणताही मुलगा कष्टाची तयारी असेल, अभ्यासाचा कंटाळा असेल
तर आनंदाने यशस्वी होऊ शकतो, उत्तम प्रकारे कमवू शकतो, परदेशात जाण्याच्याही संधी त्याला येऊ शकतात. त्यासाठीचे रस्ते म्हणजे इव्हेंट मॅनेजमेंट, हॉटेल मॅनेजमेंट, ट्रॅव्हल टुरिझम, केटरिंग, हेल्थकेअर मॅनेजमेंट आणि हॉस्पिटल मॅनेजमेंट. आपण सर्वांनी हा वेबिनार शांतपणे ऐकलात. यूट्यूबवरही नंतर तुम्हाला पाहता येतील. आपल्या काही कॉमेंट्स असतील, क्वेरीज असतील, त्या जरूर MKCL पर्यंत पोचवा. त्यांना उत्तरं देण्याचा यथावकाश MKCLचे तज्ज्ञ प्रयत्न करतील. सर्वांना मनःपूर्वक धन्यवाद.